हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो सकाळचे वाजलेत 8 आणि आम्ही चालली आहे सेकंड लेक्चरला ॲज युजल रेग्युलर. आज चैन नाही घातली, गळा कसा तरी दिसतोय, पण आज खूप छान दिसते. माझा हेडफोन्स नेहमी चुकीचे का लागतात? आणि आजचं वातावरण खूप चांगलं आहे. 5 मिनटापूर्वी अगोदर एवढा पाऊस पडला आहे की पूर्ण काय म्हणतात त्याला, धो पडलेला आहे पाऊस. आणि शिंग्यासारखे केस का वर आली तुमची. सो मस्त जायचं सेकंड लेक्चरला आणि मजा करायची. आणि बघूया आज कसा जातो दिवस. बघूया. आपण जाऊया आता फिरायला. कुठे जायचं आहे? कॉलेजला. पण पहिले आपल्या स्टेशनला जायचं. 2 झेरॉक्स काढायचे आहेत आपल्याला. एन टाईमवर सांगतात ना, म्हणून राग येतो मला. सो इट्स ओके. पहिले स्टेशनला जाऊया, तिथे फ्रेंड्सला भेटूया आणि मग कॉलेजला जाऊया. चला. वातावरण खूप चांगलं आहे. खूप मस्त पाऊस पडला आहे वातावरण. पण पाणी खूप झालं. असं वाटतं की ॲथलेटिक खेळते अरे मी, कारण की चप्पल ओली करून नाही द्यायची म्हणून. आज मी फक्त लिप बाम लावला आहे आणि तशीच निघाली आहे. आणि बॅग पण दुसरी घेतली मी, कारण की ती बॅग जरा थोडीशी जड झाली. मला सगळंच जड होतं. गाईस, मला कमेंटमध्ये सांगा की माईक कोणता घेऊ मी. नाही, माईक घ्यायचा आहे. मी लास्ट व्लॉगवर पण तुम्हाला बोलली होती. बघू किती कमेंट्स येतात मला. ओके. सो फिलहाल जाऊया आपण स्टेशनला. झेरॉक्स करूया आपलं आणि त्याच्यानंतर फ्रेंड्सला भेटूया आणि फ्रेंड्सवरून कॉलेजला जाऊया. सो गाईज, मी स्टेशनला आलेली आहे. झेरॉक्सवर आता 5 मिनटात उघडते आपलं झेरॉक्स. पण तुम्हाला काय ते दाखवते, थांबा जरा. जर तुम्ही इथे गौर केलं तर बघितलं शेवटी. आणि आम्ही वाट बघतोय माझ्या मैत्रिणीची. सो आता आमची एक मैत्रीण येते. ट्रेन आलेली आहे. मे बी ती त्या ट्रेनमध्ये असू शकते. ओके. आणि तेवढ्यात माझ्यासोबत एक रिक्षावाल्याने पूर्ण पाणी मिळवलं. पण थँक गॉड तेवढं ते साफ केल्याने चिखल सडा असल्याचं तसंच राहिला असतं. बघूया आता कुठे येते माझी मैत्रीण. असं वाटतं की आज लेक्चरला बसायला भेटणार नाही असं दिसतं आहे मला. मी एक काम करेन, सकाळी फक्त ब्लॅक कॉफी पियाली फक्त. सो इट्स बेटर कप कॉफी पिईल. चाय किंवा कॉफी, चायच पिईल. चाय नाही, सॉरी, कॉफी पिईल मस्त. आणि थोडासा काहीतरी हेल्दी नाश्ता तर करूनच हल्ली. आता मैत्रिणी आल्यावर घेतलं फायनली. झोपेत आहे सध्या. ती झोपेत आहे. लेक्चर झाल्यावर फ्रेश बोलली लेक्चर झाल्यावर फ्रेश त्याआधी झोप आली आहे. मी आंघोळ बिंगो करून मस्त केस धुवून आली आहे. आज मस्त तुम्ही काहीच ऐकलं नाही ना. बस ते कॉलेजला होती आता. लेक्चर झालेला आहे आमचा. ही व्यक्ती नेहमी टेन्शनमध्ये असते. तुम्हाला काय म्हणायचं आहे? काहीच नाही, चिल चाललंय सध्या. आपण का आलोय तिकडे? भूक लागली.
वाजले 3. हे बघ इथे बघू शकता तुम्ही. जर थांबा 3 वाजलेत आणि अरे यार मी ब्लर का झाली. हां हां पाहिजे 3 वाजलेत आणि आता मी चालली झोपायला. आईस्क्रीम खाल्लं मी. मग माझा असा प्लॅन चालला आहे की आता थोडा झोपूया, मग परत उठूया आणि त्याच्यानंतर कॉफी पिऊ. मग एक काम आहे, ते काम कंप्लीट करायचं आहे मला. अँड देन तोपर्यंत मॉम डॅड घरी येतीलच. ते जरा बाहेर डॉक्टरकडे गेलेत. सो येस. आणि मग मी जेवणार तसं नाही, कारण की मला दुपारची भूक जास्त लागत नाही, कारण की बाहेरून तो भूक नाही लागत मला. सो येस. आणि मग आता संध्याकाळी भेटू कॉफी टाईम. हाय गाईज. सो संध्याकाळचे आणि रात्रीचे 8:30 झालेले आहेत, बघू शकता. आणि मी आता चालली जेवण बनवायला माझ्यासाठी आणि पॅरेंट्ससाठी, इतर घरच्यांसाठी. त्याच्यात मी बनवणार आहे डोसा, पण हा फक्त माझ्यासाठी आहे, कारण की हे रागी इडली डोसा बेटर. आणि त्याच्यानंतर हा डोसा बेटर वेगळा, जो की याच्यात जाणार. मी इथे कॉर्न बॉईल व्हायला ठेवले आहेत, कारण की थोडं कॉर्न मीन्स. आणि हां, मी इथे चिली ऑइल पण बनवलं आहे. ते चिली ऑइल संपलं आहे माझं ॲक्च्युली, खरं सांगू. आणि म्हणजे खूप असं छान असं मसाला डोसा खायची इच्छा आहे माझी. हेल्दी खायचं पण, ऑलवेज इट हेल्दी. सो आता फटाफट आपण हे बनवूया आणि भेटूया मला, कारण की आज संध्याकाळी मी कॉफी पण नाही पिली, खायचं मी डायरेक्ट जेवायला उठतो. जेवणार, थोडं काय काम असेल ते करणार, ते परत गाईज. dinner is ready right now and I'm making tea for my dad and his dosa is here. त्यांचा डोसा इकडे आहे. चहा, हे चहा डोसाच खातात मोस्ट ऑफ. माझा डोसा बीट ग्रीन चटणी. माझी हालत अशी झाली आहे पूर्ण घामाघूम, पण ग्लो आला यार. इट्स ओके. सो सल्यूट आहे त्या हर एक लेडीजला जी लोक रोज किचनमध्ये काम करतात. अँड मी ते उल्हास का करते मला, माझे पप्पा इकडे दिसलं. सो पहिले खाऊया. सो गाईज, डिनर इज डन. आणि पप्पांचं माझं जेवण झालेलं आहे, मम्मी नंतर खायला सांगितलं. सो आमच्या दोघांचं तर जेवण झालेलं आहे. आता असं वाटतं की आईस्क्रीम खाऊया, बघ अजून फिक्स नाही असं. सो विथ दॅट त्याच्यानंतर असं माझा विचार चालला आहे आता तर झोपायचा, कारण की झोप डोळ्यावर येते. आता मस्त झोपणार आहे, 9 वाजता भेटू. गाईज भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.